आता मीन ही जी राशी आहे ही जलतत्वीय राशी आहे आणि शनी हे वायुतत्वाचे प्लॅनेट आहे. ठीक आहे. आणि राहू पण वायुतत्वाचेच प्लॅनेट आहेत. अच्छा. आता जलतत्वीय राशीमध्ये जेव्हा वायुतत्वाच्या 2 तामसी प्लॅनेटचं कंजंक्शन होणार आहे तर नक्कीच खळबळ ही तर होणार आहे. बरोबर बरोबर. वादळ तर येणारच आहे. अच्छा. आणि तसं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मानसिक अशांतता होऊ शकते. अच्छा. ठीक आहे. फायनान्शियल लॉसेस होऊ शकतात आणि टेक्नॉलॉजीमध्ये अप्स अँड डाऊन्स येऊ शकतात. अच्छा. सामाजिक पातळीमध्ये पण बदलाव होऊ शकतात. अच्छा. पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की मीन ही जी राशी आहे ही आपल्या गुरु महाराजांची राशी आहे. अच्छा. तर जेव्हा कधी पण मीनेमध्ये शनी राहू प्रवेश करतात तर शनी राहूंची जी तामसी वृत्ती आहे ती इथे शांत होते. अच्छा. कारण शेवटी गुरु महाराजांचं घर आहे. बरोबर. तिथे ते तेवढे निगेटिव्ह इफेक्ट नाही देत. अच्छा. त्यामुळे खूप काही बदल होईल असं मला वाटत नाही. म्हणजे 50-50 आहे. 50-50 आहे. ओके. येस.